ज्या गोष्टीसाठी मी बघायला आलो होतो ना ते तिथे तारामती शिखरावर आहे आणि मी आहे कोकण कड्यावर. स्वर्ग बघतोय स्वर्ग. कोकण काढा आणि कोकण काढ्याची संध्याकाळ. तीन 42 झाले. अर्ध्या तासापासून पाऊस पडतोय खूप सारा. हवा खूप सुटले. झोप पण उडाली आता. बाहेर धुके पाऊस आणि वारा खूप सुटला. टेंट मध्ये मध्ये ओला पण झाला. फायनली पोचलोय कोकण काड्याजवळ आणि तो आनंद तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल. टेंट बांधायला पण खूप कसरत लागते. तर मंडळी अशा प्रकारे आपले टेंट लावून झाले आहेत आणि आता आपण पाहणार आहोत कोकण काढा. कोकण काढा. भारी आहे कोकण काढा. अप्रतिम, अद्भुत, अद्वितीय, मौसम बघू शकता. कोकण काढा आणि कोकण काढ्याची संध्याकाळ खूप बघण्यासारखी आणि अविस्मरणीय आहे. तर बघत असाल कसा भारी वाटतोय. भटक्यांच्या पंढरीत आलोय आणि असा निवांत बसलोय. खूप वेळ कोकण काड्यावर बसलो होतो. मग बोला जरा आपण बाकीच्या ठिकाणी पण जरा फिरूया. आणि इथे याचा एकटाच निवांत असं बसून ह्या गोष्टी, हा क्षण अनुभवण्याचा प्रयत्न करतोय. कारण खूप असं भावुक व्हायला होतंय आणि शब्दसुद्धा सुचत नाही आहेत. खूप मस्त हवा सुटले आणि शांतता आहे. गडावर कोणीच नाही आहे. आम्ही आणि माझी मित्रमंडळी आहे तेवढीच. सो कसं एक वेगळंच इमोशनल अटॅचमेंट तयार झालं आहे. कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं की हरिश्चंद्रगडावर जावं, कोकण कडा पाहावं. तर मी पण आलो आणि तो क्षण अनुभवला, तुम्हालासुद्धा दाखवला. त्यातील काही क्षण मला जेवढे शक्य होतील तेवढे मी कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केला. काही क्षण तुम्हाला नाही दाखवू शकलो. पण मित्रांनो खूप भारी वाटतंय आणि खूप असं एकटा निवांत आहे. कोणाची किरकिर नाही, काही नाही, शांतता, मी आणि मी. असं वाटतं हे दिवस संपावेच नाही. किती भारी वाटतंय बघा. खूप अशा रोजच्या धावपळ आहेत, पण हे असे क्षण असतात ना खूप कमी असतात. ते मी अनुभवलेत. माझ्या मार्फत ते तुम्ही सुद्धा अनुभवा. तुम्हाला आवडल्या तर त्या गोष्टी तुम्ही साठवून ठेवा आणि लोकांपर्यंत पोचवत राहा. धन्यवाद. माझा आजचा प्रवास जो सुरू झाला होता आपल्या घरापासून ते हरिश्चंद्रगडापर्यंत आणि हरिश्चंद्रगडावर कशा प्रकारे पोचलो
त्याची माहिती मी तुम्हाला सविस्तर दिलीच आहे. माझे ट्रेक मुख्यतः पब्लिक ट्रान्सपोर्टचे असतात. तो मंडळी त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेलच, कारण ज्या गोष्टीसाठी मी बघायला आलो होतो ना ते तिथे तारामती शिखरावर आहे आणि मी आहे कोकण कड्यावर. पण नशीब आहे ना की आत्ताच्या क्षणी मी तिथे पोहोचू शकत नव्हतो, कारण अंधार होत चालला आहे आणि एवढ्या रात्री आता वरती जाणं, कारण तिथे क्लाऊड आलाय, क्लाऊड बघायला मिळतील. पण तो क्षण आहे, जाऊ दे, जेवढं शक्य झालं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ह्याच्या पुढे सुद्धा दाखवेन. आता आम्ही चुलीची व्यवस्था करतो आणि त्यावरती जेवण बनवायचा प्रयत्न करतो, कारण आज हवा जास्त आहे. सो चॅलेंज असणार आहे आज एक, तरी पण धमाल मस्ती मजा ही नक्की येणार आणि ती तुम्ही बघायला विसरू नका. ना बाई मस्त असे टेंट लागलेत आणि छान अशी चूल पेटवत आहे. घरटा बनवलंय चिमणीचं. अगं ह्याच आठवणी असतात ना आयुष्यात. आणि संधी लायटर पेटवली आहे आणि हात भाजला आहे आणि ती पिशवी गेली आहे उडून. ती ह्या मोठी मोठी लाकडं टाक, लाकडं टाक, लाकडं टाक, टाक, हा वरती लाकडं टाक, टाक टाक लवकर. जल्दी तर जल्द, नंतर बघता येईल कॉलचा झाल्यावर. शेवटीला चूल पेटली आहे, फायनली चूल पेटली आहे. आणि आता वरती कुणी तर लावला नसतं. थांब ना हात भाजल. गवत आणते, अरे गवतान 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 विजली आहे. तू हात घातलास आणि विजली कशी काय? हा टाक 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 टाक, तू गवत टाक, तू होल पेटव, होम पेटव. ते भेटणार आहे आणि मी व्हिडिओ काढत आहे. एक काम थांब थांब ना, आता नको आता नको, थांब थांब, त्याला पेटू दे, थांब. पेटते. अरे हे प्लास्टिक दे, प्लास्टिक दे, प्लास्टिक दे ना. कुठून गेलं? अबे इथे इथे आहे ना हे वाला प्लास्टिक दे, दे इथे. हे राहुल, आता काढ, आता काढ, आता आग मोठी भेटेल. टाकलेलं आम्ही झालं. आधी झाले वर टाक. थांब थांब, लगेच कुठे जळणार तू, जळणार जळणार बाई जळणार. कॅम्पिंग लाईफ बोलते. काढ ना तू, इथे कुठे विजायला? असं कसं विजायला? बाईनं कोमसला. थोडंसं आहे बघ. एक चूल 10 जण करणार, कसं होणार? अरे एक तरी सुका लाकडू द्या. ऐक 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 माझं ऐक, हे कॅन्सल, आपल्याला पाठी घ्या. तिकडे पण हवाच आहे ना, पण ही हवा आपल्याकडे जाईल ना. लाकडं गरम तर होऊ दे. मला दुसरी लाकडं द्या ना, दुसरी लाकडं द्या ना. नको जवळ ठेवा. तो बघ केवढूच आहे. सूट केवढी म्हणतोय. आडवा ठेव ना, असं ठेव, असं ठेव, असं ठेव. उलटा उलटा पलटी कर, जो प्लेन पार्ट है ना वो नीचे कर दो. अरे भैया नाही, मराठी आहे. हाँ मतलब मराठी भैया बघा. अरे यार, स्वप्नीलचे सबस्क्रायबर्स. कर ना ते आता राहील. तू काय केलं उसापात्या? स्वप्नीलचे सबस्क्रायबर्स मी तुम्हाला सांगतो आता. मी दिसत नाहीये, आता बंद करा ब्लॉगिंग बस. राहुल आमचा बोलतोय निसर्गाच्या सान्निध्यात आम्ही चाय पिणार आहे. इथं आमचं पूर्ण निघालं. तो पिणार आहे, आम्हाला मेहनत करायला लागते. आम्ही बनवणार आहे. आम्हाला घासायला लागते. तसं काय बघ मी किती बघ आता
काजवे उडतायत. काटा चमचाच घेते घाल. मी त्यांच्याकडे घेऊन येऊ काय बटाटा? हाय का विचार खरंच पाहुणा येणार. काय दादा हे काय आहे? हा कुठला आयटम आहे नवीन? दादाने फक्त ढवळायला घेतले. दादा चला आता वाढायला घ्या. आता वाढा चला पटापट. कॅम्पिंग लाईफ कायच. अरे काय 2 तास झाले एकच आयटम बनवतात. तीन 42 झाले. 3:30चा टायमिंग. सो अर्ध्या तासापासून पाऊस पडतो खूप सारा. बाहेर धुके पाऊस आणि वारा खूप सुटला. टेंट मध्ये मध्ये ओला पण झाला. हे बघा माझे मित्र पण झोपले. तर बघूया हे ॲडव्हेंचर कशा प्रकारे आपलं पार पडतं. त्यासाठी व्हिडिओ बघत राहा. आपला टेंट आपलं किती साथ देते कारण टेंट वॉटरप्रूफ आहे. कशाला आवाज येतो. मी आता झोपतो. मी सकाळी बघतो जे होईल ते होईल. थांबला तर ठीक नाही तर ठीक. हाय गुड नाईट टेक केअर. थोडं तिकडे पाऊस पडायचे. भेटतो आरामात झोपतो. पाऊस थांबायचं नावच घेत नाही. बाहेर एवढा पाऊस आणि हे झोपले बहुत कशी. प्रसन्न पाऊस पडतोय. पाऊस पडतोय काय माहिती यार. काहीतरी हवाले सुटले. पाऊस तर माहिती ना मला. पाऊस पडला की मला सांगा. माझ्या एका पण मित्राला माहिती नाही की बाहेर पाऊस पडतो. वारा सुटलाय. टेंट ओला झाला. मी तरी कशाला सांगू. एन्जॉय. आज आहे आपला दुसरा दिवस आणि सकाळ सकाळ मस्तपैकी वातावरण आहे. पुढचं काहीच दिसत नाही आहे. हे आमचं टेंट आहे. दुसरा टेंट पण दिसत नाही. एवढं पूर्ण धुके आहे आणि हवासुद्धा खूप आहे. टेंट मस्त झोपलेत. रात्रभर झोप नाही बघा. एवढं टेंशन खूप कंडिशन खराब आहे. तरी पण खूप भारी वाटते. खूप मजा येते. सो इंटरेस्टिंग आहे. मस्त एन्जॉय हो दिवस. मस्त पाऊस नाही. ढग नाही बघायला भेटले तर नाही. पण धुकं पाऊस वारा आणि हा सह्याद्री सोबत आम्ही. खूप इंटरेस्टिंग मस्त आणि मजा वाटते आज. खूप भारी मजा वाटते आज. थोडं चेंज करतो आणि मग भेटतो.